5 दिवस चालणाऱ्या चंद्रपूरच्या माता महाकाली महोत्सवाचा आजपासून प्रारंभ झाला। चंद्रपूरचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने आयोजित होणाऱ्या महोत्सवाचे हे 4थे वर्ष आहे। देवी महाकालीची उत्सव मूर्ती वाजत गाजत महोत्सवस्थळी दाखल झाली आहे। 30 सप्टेंबर रोजी चांदीच्या भव्य पालखीतून 5 किलोमीटर लांब चालणारे देवी मूर्तीचे नगर भ्रमण विशेष आकर्षण असेल। महाकाली महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पुरातन देवी महाकाली मंदिर परिसरात करण्यात आले असून यासाठी परिसर सर्व सुविधांनी सज्ज करण्यात आला आहे। जय श्री माता महाकाली। आजपासून 5 दिवस माता महाकालीच्या महोत्सवाची चंद्रपूरला सुरुवात झालेली आहे। मातेच्या उत्सव मूर्तीच्या आगमनासह या ठिकाणी या महोत्सवाची सुरुवात झालेली आहे। या 5 दिवसामध्ये 9,999 कन्यांचा पूजन भोजन व सन्मान या ठिकाणी केला जातो। जितक्या कन्या रत्न या ठिकाणी जन्माला येतात त्यांचा चांदीचे सिक्के देऊन आम्ही त्यांचा महोत्सव समितीच्या वतीने सन्मान करण्यात येतो। ज्या महिला मातेच्या मंदिरामध्ये दर्शनाला येतात त्या सर्व हजार महिलांना सौभाग्याचा त्या ठिकाणी लेणं म्हणून बांगड्या चुडा भरून दिला जातो आणि यासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात। याचं वैशिष्ट्य म्हणजे या माता महाकाली महोत्सवात हे आहे की सर्व जाती धर्माचे लोक पक्षाचे लोक एकत्र येत हा उत्सव साजरा करतात आणि विदर्भातली सगळ्यात मोठी पालखी रथयात्रा ही मातेची निघते। ती जवळजवळ 5 किलोमीटर लांबीची ती मातेची पालखी निघते। ती 30 तारखेला निघणार आहे। असा हा 5 दिवसीय महोत्सव आजपासून सुरुवात होत आहे। माझी सर्व भक्तांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे की आपण या महोत्सवाला भेट द्यावी आणि मातेला प्रार्थना आहे की जे अतिवृष्टीचं ओला दुष्काळाचं जे संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेला सुखी समृद्धी राहू दे ही मातेच्या चरणी प्रार्थना आहे।